नमस्कार मंडळी, छाया होम किचन या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी झणझणीत आणि चमचमीत अशी ही शेवग्याच्या शेंगाची भाजी. अगदी नॉनव्हेजला टक्कर देणारी ही भाजी रेडी होणार आहे. अगदी मस्त आणि सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला येथे दाखवून दिली आहे. अगदी कमी इन्ग्रेडियंट्समध्ये आपण ही अगदी चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत. तर बाजारामध्ये भरपूरशा शेवग्याच्या शेंगा येत आहेत, तर तुम्ही अशा प्रकारची भाजी नक्की करून बघा. जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी तर अगदी टेस्टी आणि हेल्थी ही भाजी होणार आहे. तर ताज्या मी भरपूरशा शेंगा आणल्या होत्या, तर आज मी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवली आहे. तर या शेंगांना मोरँगो असेही मोरँगोच्या शेंगा असेही म्हणले जाते. तर या झाडाचे पानं आणि शेंगा दोन्हीही एकदम उपयुक्त आहेत. त्यामुळे आपण आता भाजी बनवायला सुरुवात करूयात. तर आपण त्यासाठी घेतलेल्या आहेत या शेवग्याच्या शेंगा. पाहू शकता या पावशर शेंगा आहेत आणि त्या मस्तपैकी मी चिरून स्वच्छ वरची थोडी साल काढून घेतलेली आहे. पूर्ण साल आपल्याला काढायची नाही आहे, अगदी थोडी जरी काढली तरीही चालते. आणि त्यामध्ये पाण्यामध्ये स्वच्छ मी घातलेले आहेत. आणि त्यासाठी कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि धने घेतलेले आहेत प्रथम. आणि आता हे अगदी आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. प्रथम आपण धने बारीक करून घेऊयात, म्हणजे छानपैकी धने आपले बारीक होतील. तर पाहू शकता आपले धने मस्तपैकी प्रथम आपण बारीक करून घेतलेले आहेत. आणि या धन्यामध्येच आपल्याला अद्रक आणि लसूण बारीक करून घालायचं आहे. तर अद्रक थोडी मोठी होती तर मी ती चाकूच्या साहाय्याने बारीक करून घेतली. आणि भरपूरशी आपल्याला इथे कोथिंबीर घालायची आहे. प्रथम आपल्याला हिरवं वाटण आपण तयार करणार आहोत. तर बिना पाण्याचंच आपण हे वाटण तयार करणार आहोत. तर पाहू शकता आपलं हे हिरवं वाटण रेडी झाले आहे. आणि चला मग आपण गॅसची फ्लेम सुरू करूयात आणि आपली कढई ठेवूयात आणि भाजी करायला सुरू करूयात. तर एकीकडे मी गरम पाणी करायला ठेवलेले आहे, त्यामुळे भाजी ही टेस्टी होते. तर कढईमध्ये आपण तेल घातलं आहे. जिरे मोहरी चांगलीपैकी कडकडू दिलेली आहे. छानपैकी आपल्याला तडका द्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्या या शेंगा घालायच्या आहेत. आणि मस्त 1 ते 2 मिनटं तेलामध्ये आपण थोडं फ्राय करून घेणार आहोत. त्यानंतर आपण हा जो ग्रीन मसाला तयार केला होता का, तो आपण यामध्ये घालणार आहोत आणि मस्तपैकी उलटपुलट करून घेणार आहोत. छानपैकी उलटपुलट केल्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत. 1 ते 2 चमचे मी एवढ्या भाजीला मीठ घातलेले आहे. तर पाहू शकता अशाच प्रकारे नंतर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे कोरडा मसाला. आणि त्यानंतर आपले घरगुती लाल तिखट किंवा काळे तिखट हे दोन्हीही तुम्ही टाकू शकता. मी येथे काळे तिखट टाकलेले आहे आणि हळद 1 चमचा घातलेली आहे. आणि मस्तपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. अगदी तुम्ही पाहू शकता तेलाचा वापरही मी यामध्ये खूप कमी केलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहे गरम पाणी. हे लक्षात ठेवायचे आहे, आपण कधीही भाजीला गरम पाण्याचाच यूज करावा, त्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते. प्रत्येक रेसिपीमध्ये तुम्हाला मी भाजीमध्ये सांगत असते की भाजीमध्ये नेहमी गरम पाण्याचाच यूज करा. तर आता पाहू शकता आपण गरम पाणी आपले घातले आहे. आपल्याला जेवढी भाजी हवी आहे तेवढे आपण गरम पाणी घातलेले आहेत. आणि आता ते गरम पाण्याला उकळी फुटली आहे छानपैकी. आणि त्यानंतर आपल्याला घालायचा आहे शेंगदाण्याचा कुट्टा. मी शेंगदाण्याचा कुट्टा करून ठेवते. आपले शेंगदाणे भाजून मिक्सरला काढून कुट्टा तयार करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपण या भाजीमध्ये घालणार आहोत. आणि भाजी ही 15 ते 20 मिनटं छानपैकी शिजून घेणार आहोत. अगदी मस्तपैकी आपली ही भाजी शिजली आहे. मंद गॅसवर आपल्याला छानपैकी शिजून घ्यायची आहे. पाहू शकता भाजीला भरपूरशी तरी आली आहे. अगदी कमी तेलामध्येही भरपूरशी तरी आपल्या या भाजीला आलेली आहे. अगदी अर्धी पळी मी तेल घातलं होतं. पाहू शकता तरी भाजीला. तर आपल्या कुट्ट्यामुळे ही भाजीला तेल सुटलेले आहे. तर आपली भाजी रेडी झाली आहे. पाहू शकता अप्रतिम अशी दिसत आहे. तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत खाऊ शकता. अतिशय पौष्टिक अशी भाजी आहे. जे लोक नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी तर अप्रतिमच अशी भाजी आहे. नॉनव्हेजला टक्कर देणारी आपली ही भाजी रेडी झाली आहे. चवीला तर अप्रतिम आहे. अशा प्रकारची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट्स करा की तुमची भाजी कशी झाली आहे. तर पाहू शकता मी भाजी
घेतली आहे आणि त्यासोबत आपण घेतले आहे आपले काकडी. किती थंड असते मस्तपैकी खाण्यासाठी आणि भरपूरशी कोथिंबीर आपण त्यावर घातलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली या शेवग्याच्या शेंगाची भाजी? जर तुम्हाला ही रेसिपी थोडी पण जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स बॉक्समध्येही सांगा की ही भाजी कशी झाली आहे. तर पाहू शकता दिसायलाच किती चमचमीत अशी वाटत आहे. पाहता क्षणी खावीशी वाटत आहे. दिसायला जशी सुंदर अशी दिसत आहे, खायलाही त्याहूनही सुंदर आपली ही भाजी झाली आहे. तर पाहू शकता. चला मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.